सय्यारा पिक्चर पाहिला सगळे प्रेम मंगे मित्र घेऊन मी पोहोचलो होतो एमनारा मॉलला। तर नमस्कार, मी अनिकेत साबळे आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत। आतमध्ये पाय ठेवता ठेवता पहिला आम्हाला या भाऊंचा टोल नाका लागला आणि यांनी आमची चेकिंग पण अशी घेतली जस काही मुद्देमाल आम्ही संगच घेऊन आलोय। आता सय्यारा पिक्चर म्हणजे प्रेम मांग्यांचा आहे म्हणून माझ्या डोक्याला जरा आलं टेन्शन। आणि तुम्हाला तर माहितीये टेन्शन आल्यावर मला लागती चहाची 90। आता एका चहाच्या 90 पायी कुत्र्यावाने अख्खा मॉल कोळापला होता। कुठे एक दुकान भेटलं आणि भेटलं तर भेटलं तिथलं मेनू कार्ड पण इंग्लिश मध्ये होतं आणि इंग्लिशचा नामचा लहानपणापासून लांब लांबच्या पट्ट्यात संबंध नाही। आणि त्यात आमच्या सोबत रुत्या होता लहान पोरासारखं काही उचलायचं। मला माहिती ना उचला उचलीची खोड्याची लहानपणापासून आहे म्हणून याला म्हणलं गपचूप टॅबला जाऊन बस। आता 168 रुपयात चौघांचे चहाचे 90 येणार होती। फक्त चहाच्या 90चं 168 रुपये बिल पाहिल्यावर मी मनातल्या मनात म्हणलं एवढ्या पैशात आमचं अख्खं गाव चहा प्याला असतं। आता काय करणार हो, येळेला केळं आणि वनवासाला सीताफळ असं म्हणत गपचूप चहाची 90 घ्यायला चालू केली। एवढे सारे पैसे देऊन पण आपणच आपल्या हाताने चहा बनवायचा होता। आणि चहाच्या 90 सोबत त्यांनी एक आम्हाला छोटं साखरेचं पोतं दिलं। पहिल्यांदा साखरेच्या पोत्याची टेस्ट घेतली मग आपल्या चहाच्या 90 टाकली। मनात म्हणलं साखर म्हणून दुसरं काहीतरी द्यायचं, आपला इकडेच पांगळ गाडा व्हायचा। आता आमच्या चहाच्या 90 ला एवढे पैसे गेले त्याचं आम्हाला टेन्शन होतं। आणि दुसरीकडे हायकोर्टाला खोटं सांगून आमच्या सोबत सय्यारा पिक्चर पाहायला आलेलं ऋतिकचं त्याच्या हायकोर्टाला लाईव्ह लोकेशन भेटलं म्हणून भाऊ हायकोर्टाला बच्चन देत बसला होता। मग काय आम्ही डायरेक्ट आत थिएटर गाठलं। अर्धा आमचा पिक्चर बघून झाला आम्ही पुन्हा एकदा बाहेर आलो तेव्हा कुठं ऋतिक आणि त्याच्या हायकोर्टाची युद्धबंदी पुकारणी झाली। तेवढ्यात मी म्हणलं मला जरा ताण लागली, आपल्याला पहिलं पाणी घ्या प्यायला। दुकानावर गेल्यावर भाऊला म्हणले पाणी बॉटल, ते म्हणले 100 आणि म्हणलं थंड पेय, ते म्हणले रेड बुल 190 ला। तेवढ्यात आमचे चिकू शेट म्हणले पाणी तर आम्ही रोजच पितो, आज आम्हाला रेड बुल द्या। आता पिक्चर बघून अर्ध थिएटर रडत होतं आणि आमचे अमोल शेठ पिक्चर बघता बघता डुकल्या घेत होते। मनात म्हणलं कोणाचं काय आणि कोणाचं काय, खरंच लय अवघड आहे बा लोकांचं। पिक्चर संपून आम्ही डायरेक्ट गाठलं पार्किंग आणि पार्किंग मध्ये पोहोचल्यावर पाहिलं अरे आपली गाडीच गायब आहे। आता गप्पा मारायच्या नादात आम्ही गाडी कुठे लावली हेच आम्हाला माहित नव्हतं। 1 तास झाला आम्ही गाडी सापडतोय पण आम्हाला गाडीच भेटणार। सय्यारा पिक्चर पाहिल्यामुळे आमचे कार्यकर्ते सुद्धा गाडी विसरायला लागले होते। मनात म्हणलं नशीब यांचे लग्न नाही झाले, नाही ते कुठं बायको बी विसरून यायला बसले। 2 तास अख्खं पार्किंग उलत पालत घातलं तेव्हा कुठं आमच्या कार्यकर्त्यांना गाडी भेटली। तर असं तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असतील तर मला फॉलो करून घ्या, कारण तर तुम्हाला माहिती आहे अँटिक ब्लॉग म्हणजे फक्त अनिकेत साबळे। आणि ब्लॉगच्या बायो मध्ये आपल्या युट्यूब चॅनलची लिंक दिलेली, तर लवकरात लवकर आपल्या युट्यूब चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्या।